नमस्कार, मी कोमल भोसले तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आमच्या घरी भरपूर अशी आळूची पाने आली होती आणि आज मी बनवते आळूच्या वड्यांची रेसिपी. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे सुभाष, तुमच्या चॅनलचा होस्ट विथ नाईफ. तर आम्ही हे पात्रा लीव्ज किंवा आळूच्या वड्या बोलतात त्याला मराठीमध्ये. तर हे इंडियामधून आम्ही येताना त्याचे कांदे घेऊन आलो होतो. तर आम्ही आल्यानंतर ते कांदे आम्ही आमच्या कुंडीमध्ये लावलेले आणि ते पहा किती मोठे झालेले आहेत. आता आज त्याच्या वड्या बनवणार आहोत आणि वड्या बनवून आज मस्तपैकी वड्यांचा आनंद. वातावरण पण छान आहे, मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि आज वड्या बनवूया. चला कट करून घेऊया एक एक पात्रा लीव्ज. मोठे मोठे पात्रा लीव्ज घ्यायचे आहेत आपल्याला वड्यांसाठी. तर पात्रा लीव्ज कट करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण की त्याचा जो चीक असतो तो अंगाला जर लागला तर आपल्याला त्याची खाज येते. तर त्याच्यासाठी आपण केअरफुली ते कट करून घेऊया पात्रा लीव्ज. हां, 2 झाले. खूप मोठे मोठे पानं आलेले आहेत याच्यामध्ये आणि हे पानं एवढे छान आहेत ना, कट करू फटाफट. दिसायला पण पहा किती छान आहेत, एकदम मोठे झालेत. आणि ज्यावेळेस आम्ही आणले होते याचे कांदे ना, त्यावेळेस आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढे मोठे येतील किंवा त्याचे ते जगतील पण किंवा ते येतील. ते कट करताना जपून कट करायचं. व्यवस्थित कट करायचं, व्यवस्थित नाही व्यवस्थित. हे झालेत किती, 4 झालेत. आता तर अजून एक आपण मोठं पान घेऊया, 5वं. म्हणजे काय, 5 पानांची आळूच्या वड्या. खाली नवीन पान येते, नवीन पानं पण येतात. खूप याला खूप वाढ खूप चांगली असते आणि नवीन नवीन पानं येत असतात त्याचे. पहा किती मस्त आलेत, पाहू शकतो तुम्ही. एकदम छान फ्रेश असे पानं मिळत पण नाही तिथं. आणि हे गावरान आहेत, इथं मिळतात ते एकदम ते काहीतरी खूप मोठे मोठे असतात आणि माहीत नाही कुठून ते घेऊन येतात. ते 5 बस का? नाही, अजून 5 लागतात. बस अजून 5 म्हणजे 10 पानं घेऊया आपण. मला 6 पकड, म्हणजे अजून मी कट करतो व्यवस्थित. इथं लागेल तुला. म्हणजे काळजी म्हणजे याचा जर चीक जर लागला ना, अंगाची पूर्ण आपले खाज येते अंगाला आणि कदाचित काहींना त्याची ॲलर्जी पण होते. तर त्याच्यासाठी खूप काळजीपूर्वक कट करावं लागतं. खालची पानं थोडेसे, याला सावली मिळाली ना, सावली आली ना, त्याच्यामुळं खालची पानं पिवळी पिवळी झाले, खराब झाले. खालून किती पानं येतात, खूप खूप पानं येतात. आता याला ऊन मिळालं ना, ते खालची पानं पण मोठी होऊन जातात आणि आपल्याला परत अजून पात्रा लीव्ज किंवा आळूच्या वड्या करायला मोठे पानं मिळतील. येस, झाले. टोटल 10 पानं झाली. 1 2 3 4 5 5 + 4 9 झाले. खाली एक पडलं ना. आणि हे 10. बस 10 पानांचं पूर्णपणे. आता आज आळूच्या वड्या बनवणार आहे आपण. तर इथे मी आळूच्या वड्यांसाठी बेसन घेतलेलं आहे. हे 1 कप बेसन घेतलं आहे मी. तर कोमट पाण्यात इथे मी 1 छोटा चमचा गूळ असं वितळून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे. सोबतच 1 मोठा चमचा कोकम आगळ घेतलेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत मसाले. आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. इथे मी घरगुती असा आमचा हा मसाला टाकणार आहे, 1 छोटा चमचा. त्यानंतरच मी इथे हळद टाकून घेणार आहे. हळद मी ते अर्धा छोटा चमचा घेतली आहे.
सोबतच आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकताना थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की आपण यात कोकम आगळ घातलेलं आहे, त्यामुळे त्यानुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत। आता इथे कोरिएंडर पावडर म्हणजे धने पूड मी इथे टाकून घेत आहे, 1 छोटा चमचा। सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेणार आहे। आता इथे आपण थोडं थोडं करत पाणी टाकणार आहोत आणि याचा बॅटर तयार करून घेणार आहोत। हे बॅटर अगदी घट्ट किंवा अगदी पातळ पण नसावं, असं चिकटल्या जाईल आळूच्या पानांना, याप्रमाणे आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत। तर आपलं हे बॅटर आता असं दिसत आहे, अशी कन्सिस्टन्सी असावी बॅटरची। त्यानंतरच आता आपण इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या आळूच्या वड्या छान कुरकुरीत अशा होतील। पुन्हा एकदा हे बॅटर मी आता मिक्स करून घेत आहे। बॅटर साईडला ठेवून आता आपण आळूच्या पानांकडे वळूयात। इकडे ही आळूची पाने मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत, त्याचा देठ या प्रकारे असा काढून घ्यायचा आहे। सुरीच्या साहाय्याने आपल्याला देठ व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि खालपर्यंत असा हा ओढत काढायचा आहे। तर व्यवस्थित पाण्याशी पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत आपण। आणि आता हा बॅटर तुम्ही पाहू शकता, यात आपण थोडासा ओवा टाकून घेणार आहोत आणि बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। आता आळूच्या पानांना आपण हा बॅटर लावून घेऊयात। इथे आपल्याकडे 5 आळूची पानं एका वळकोटीसाठी मी घेणार आहे। तर हे पहिलं पान, त्याला आपण व्यवस्थित असं बॅटर लावून घेऊयात। जास्त थापून असं बॅटर लावायचं नाही आहे, व्यवस्थित पसरून असं बॅटर लावून घ्यायचं आहे बेसनचं। आणि त्यानंतर हे दुसरं पान अशा पद्धतीने ठेवून पुन्हा एकदा आपण हे बेसन लावून घेऊयात। तर असंच करत आपण अशी 5 पाने या पद्धतीने बेसनचा बॅटर लावून घेऊन तयार करणार आहोत आणि याची वळकुटी करून घेणार आहोत। पाणी जितकी फ्रेश आणि स्वच्छ तेवढीच आपली आळूची वडी छान अशी होणार आहे। त्यामुळे फ्रेश आळूची पानं तुम्ही कट करून अशा प्रकारे आळूच्या वड्या बनवू शकता। तर आपल्याला वळकुटी करून घ्यायच्या आधी अशा प्रकारे हे खाली आणि वरती आळूची पाने फोल्ड करून घ्यायची आहेत। जिथे तुम्हाला वाटते की बेसन व्यवस्थित लागलं नाही, तिथे पुन्हा एकदा तुम्ही यावेळेस बेसन लावून घेऊ शकता आणि अशा प्रकारे याचा रोल बनवून खालपर्यंत हा रोल घेऊन यायचा आहे आणि याची वळकुटी बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपला हा रोल तयार आहे आणि याची वरची आणि खालची बाजू आपण पुन्हा एकदा बेसन लावून अशी बंद करून घेणार आहोत। तर एका स्टीमरमध्ये आपण
एका भांड्यात असं तेल वगैरे व्यवस्थित लावून त्यावर आळूच्या वड्यांचा हा रोल ठेवून देणार आहोत. तर 10 पाने असल्याने मी अशा 2 वळकुट्या या स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवत आहे. तर अशा प्रकारे मी या दोन्ही वळकुट्या यामध्ये ठेवून दिल्या आहेत. स्टीम करण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार आहेत. त्यामुळे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित ह्या आळूच्या वळकुट्या तुम्ही स्टीम करून घ्या. त्यानंतर त्या गार झाल्यानंतर आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत. आता पाहू शकता 15 ते 20 मिनिटांनी वळकुट्या छान शिजून निघालेल्या आहेत आणि त्या आपण आता हा रोल कट करून घेणार आहोत. जास्त जाड किंवा पातळसर असं हे रोल कट करून नाही घ्यायचं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करण्यासाठी कट करायच्या ह्या वड्या, त्याप्रमाणे आपण या थिकनेसनी अशा कट करून घ्यायच्या आहेत. बघू शकता आतमध्ये लेअर छान आलेला आहे. आता ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत. तर वड्या तळताना दोन्ही बाजू व्यवस्थित अशा खरपूस आपल्याला तळून काढायच्या आहेत. तर इथे मी एक एक करून सर्व वड्या तेलामध्ये तळून घेत आहे. छान अशा आपल्याला सोनेरी रंगावर वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशाच या रेसिपीने तुम्ही घरी या वड्या बनवा. तुमच्या वड्या आंबट, गोड, तिखट अशा चवीच्या बनणार आहेत आणि छान अशा कुरकुरीत लागणार आहेत. तर पाहू शकता मस्त सोनेरी रंगावर आपण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. तर या वड्या आता मी माझ्या मुलाला देणार आहे. तर त्याच्याकडून ऐका तुम्ही ह्या वड्या कशा झाल्या होत्या. तर रात्रीच्या जेवणासाठी या मी आळूच्या वड्या बनवल्या होत्या. आता जेवणाचा टाईम झाला आहे. आता माझा मुलगा सांगेल की या वड्या कशा बनल्या होत्या. छान आहे का? मस्त झाली आळूची वडी. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर द भोसले फॅमिली इन नायजा. टिल देन कीप वॉचिंग अवर व्लॉग्स. नेक्स्ट टाइम वी विल मीट यू. थँक यू.